वेलकम बॅक मित्रांनो, मराठी स्पार्क याच्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर एक नवीन जाहिरात बघू. ही जाहिरात अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथली असणार आहे बघा. तर इथे ते कोणते पदाची जागा निघाल्या तर ते बघू. तर पदाचे नाव बघा: प्रयोगशाळा व्यवस्थापक, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर आणि वॉर्डन. तर असे एकूण 12 जागा असणार आहे बघा. तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे. काय पेमेंट वगैरे असणार ते पुढे बघूच आपण. तर याची नोकरीचे ठिकाण बघा पुणे असणार आहे आणि याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2021 असणार आहे बघा. तर याची पूर्ण जाहिरात बघू आपण. तर बघा अशी त्यांची जाहिरात आहे बघा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर बघा इथे तुम्हाला जर काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही कॉल वगैरे करू शकता, तिथे दिले आहे बघा. तर बघा, अप्लिकेशन इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट फॉर फिलिंग द इन्स्टिट्यूट क्रिएट फुल टाईम पोस्ट. तर हे फुल टाईम पोस्ट असणार आहे बघा, पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे 5 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे बघा. तर जर तुम्ही एलिजिबल असाल या पोस्टसाठी तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर याचे डिटेल खाली दिले ते बघू आपण. तर पहिला पोस्ट बघा, लॅबोरेटरी मॅनेजर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर पिरियड ऑफ 5 इयर्स. तर 5 वर्षासाठी ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे बघा. तर याची एक जागा असणार आहे. त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलं बघा. तर फर्स्ट क्लास ऑर इक्विव्हॅलेंट ग्रेड बोथ इन ME और MTech मागितलं आहे बघा. इन मॅन्युफॅक्चरिंग और प्रोडक्शन किंवा मेकॅनिक इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड BE और BTech इन मॅन्युफॅक्चरिंग और प्रोडक्शन मेकॅनिकल इंडस्ट्री इंजिनिअरिंग. याच्यासाठी बघा 5% रिलॅक्सेशन असणार आहे बघा. SC ST OBC VJNT NT SBC EWS कॅन्डिडेटसाठी बघा. आणि 5 वर्षाचा रिलेटेड एक्सपिरियन्स पण मागितला आहे या पोस्टसाठी बघा. तर तिथे बघू शकता. त्यानंतर याची एज लिमिट बघा, फॉर कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीसाठी 35 असणार आहे आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 43 असणार आहे. तर त्याचा एक्सपिरियन्स बाजूला दिला आहे बघा. तर तिथे पूर्ण बघू शकता. पूर्ण सांगणं पॉसिबल नाही. तर याचं पेमेंट स्केल कसा असणार बघा. तर 7 पेनुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे. तर याची तुम्हाला पेमेंट जवळजवळ 57,700 ते 2,05,500 रुपयेपर्यंत असणार आहे बघा. त्यानंतर दुसरी पोस्ट बघा. त्यानंतर दुसरा बघा, अकाउंट ऑफिसर. हा पण कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे बघा. तर यासाठी पण एक पोस्ट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते BCom किंवा MCom मागितलं आहे किंवा PG इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर PG मागितलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर फर्स्ट क्लास ऑर इक्विव्हॅलेंट इन एनी डिग्री. तर एक तर फर्स्ट क्लास असणे आवश्यक आहे किंवा दुसरी कोणती डिग्री असेल ते पण तुम्हाला BCom MCom मागितलं आहे बघा. तर यासाठी पण तुम्हाला रिलॅक्सेशन असणार आहे बघा. सोबत तुम्हाला MCA सर्टिफिकेट पण मागितलं आहे. तर एज लिमिट बघा, एज नॉट मोर दॅन 50 इयर्स. तर तुमचे वय हे 50 वर्षापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. त्यानंतर तिथे एक्सपिरियन्स पण मागितला आहे. तर कशा टाईपचा आहे ते तुम्ही बघू शकता. याला पेमेंट स्केल 55,000पासून स्टार्ट होईल. त्यानंतर तिसरा अकाउंट असिस्टंट असणार आहे बघा. हे पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. त्याला एकूण 2 जागा असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला BCom MCom मागितलं आहे आणि सेम रिलॅक्सेशन पण असणार आहे बघा. त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये आहे, कॅन्डिडेट मस्ट कंप्लीट सर्टिफिकेट कोर्स इन टॅली. तर तुमच्याकडे टॅली पण असणे आवश्यक आहे यामध्ये. त्यासोबत तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये MSc मागितलं आहे. त्यानंतर जे रिझर्वेशन कॅटेगरीज आहे त्यांसाठी 43 वर्ष असणार आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी 35 असणार आहे. तर याला कशा टाईपचे एक्सपिरियन्स मागितला आहे ते तिथे दिला आहे बघा. तर याचा पेमेंट स्केल हा 22,000पासून स्टार्ट होणार आहे. त्यानंतर चौथा बघू आपण. चौथा बघा, असिस्टंट डाटाबेस ऑपरेटर. हा पण कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे 5 वर्षासाठी. त्याचे एकूण 2 जागा असणार आहे बघा. तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलं आहे, फर्स्ट क्लास ऑर इक्विव्हॅलेंट ग्रेड इन BE. तर याला एज्युकेशन BE किंवा BTech मागितलं आहे इन कम्प्युटर ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT BE किंवा BTech मागितलं आहे किंवा डिप्लोमा BSc MSc इन कम्प्युटर सायन्स असणे आवश्यक आहे. सोबत तुम्ही BCA MCA पण केले असाल किंवा MSc पण कम्प्युटर सायन्समध्ये केले असाल तरी चालेल. याला पण 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. SC ST OBC DT NT VJ SBC EWS साठी. तर बघा रिझर्वेशन का लिहिलं आहे,
ओरॅकल SQL DBSM असेल सर्टिफिकेट और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट, तर हे तुम्हाला येणे आवश्यक आहे. तर बघा प्रत्येक पोस्टला एक्सपिरियन्स तरी येणे आवश्यक आहे. त्यानंतर एज लिमिट बघा, त्याचे पण सेम जनरलसाठी 35 असणार आहे आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 43 असणार आहे. तर याचा एक्सपिरियन्स कोणत्या पद्धतीने असणार आहे बघा तिथे दिला आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. याला पेमेंट स्केल 30,000 असणार आहे, म्हणजे 30,000पर्यंत असणार आहे बघा. त्यानंतर 5वं बघा, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन स्कोप ऑपरेटर, तर या पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. तर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलं बघा, डिप्लोमा किंवा डिग्री इन मेटॅलुर्जी किंवा इन्स्ट्रुमेंटल विथ फर्स्ट क्लास और इक्विव्हॅलंट ग्रेड. ऑरमध्ये पण दिला आहे बघा, BSc और MSc पण असेल तर तुम्ही चालेल फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर रिलॅक्सेशन आहे आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट पण असणे आवश्यक आहे. त्यानंतर एज लिमिट जनरलसाठी 35 असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43 असणार आहे. त्यानंतर याचा पेमेंट स्केल 25,000पर्यंत असू शकते. त्यानंतर 6वा पॉईंट आहे बॉयलर ऑपरेटर, याला पण 1 पदे असणार आहे. तर त्याचं एज्युकेशन एज लिमिट बघू शकता तुम्ही. त्यानंतर 7वा वार्डमॅन, त्याची एकूण 4 पदे असणार आहे. याचं पण एज्युकेशन तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे कॅटेगरीज वाईज किती जागा कोणत्या कास्टसाठी आहे तर तिथे तुम्ही बघू शकता. तर 7 पोस्टसाठी एकूण 12 जागा असणार आहे बघा. त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म बघा, तर अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन फिल करायचं आहे बघा. त्यांची खाली साईट दिली आहे www.coep.org.in, तर या वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तर बघा फॉर्म फिलअप करताना तुम्हाला एक ऑनलाईन पेमेंट पण करायचं आहे बघा. तर ते ऑनलाईन पेमेंट तुम्हाला SBI कलेक्ट हे युजिंग या वेबसाईटवरून तुम्हाला करायचं आहे बघा. तर तिथे फीज पण असणार आहे बघा. तर त्याची फीज बघा, जनरल कॅटेगरीसाठी 500 रुपये असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 250 रुपये असणार आहे. तर त्याची लिंक दिली आहे खाली, त्या लिंकवरून तुम्ही पेमेंट करू शकता. तर तिथे खाली प्रोसेस दिली आहे कसं करायचं तर बघा. तिथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायला लागेल. त्यानंतर तुमचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोणतं आहे ते सर्व ते दिलं आहे स्टेप बाय स्टेप. तर तिथून तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढे, तर जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता तेव्हा तुम्हाला पूर्ण प्रॉपर स्कॅन करून अपलोड करायचे डॉक्युमेंट्स. तुमचे जे फोटो आहे, सिग्नेचर, तुमचे डॉक्युमेंट्स असणार, तर ते सर्व तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करून तिथे अपलोड करायचे बघा. तर हे सर्व तुम्ही वाचू शकता. याची लास्ट डेट 5 ऑगस्ट 2021पर्यंत असणार आहे बघा. तर याची पूर्ण खाली अदर काही टर्म्स अँड कंडिशन खाली दिली आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. तर अशी पूर्ण जाहिरात होती बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.